आणि आता एक ब्रेकिंग न्यूज समोर येते। मुरलीधर मोहोळ यांच्या विरुद्ध आचारसंहिता भंग केल्याची तक्रार दाखल करण्यात आली आहे। धार्मिक प्रलोभन दाखवून मोहोळ यांनी मतदारांवर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न केल्याचा दावा काँग्रेसने आपल्या तक्रारीमध्ये केलेला आहे। पुणे लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्या विरुद्ध काँग्रेसने आचारसंहिता भंगाची तक्रार दाखल केलेली आहे। मोहोळ यांनी वर्तमानपत्राच्या माध्यमातून राम मंदिर झालं, आता राष्ट्र मंदिरासाठी संकल्प करूयात या मथळ्याखाली जाहिरात करून धार्मिक प्रलोभन दिल्याचा आरोप तक्रारीमध्ये करण्यात आलेला आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी अयोध्येतील राममूर्तीच्या पाया पडतायत असं छायाचित्र असलेली पत्रकं देखील मोहोळ यांच्या मार्फत वाटण्यात आलेली आहेत आणि यावरच काँग्रेसने आक्षेप घेतला असून ही तक्रार दाखल केलेली आहे। सागर आव्हाड आमचे प्रतिनिधी सध्या फोनलाईन वरून आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। सागर, आपण पाहतोय मोहोळ यांच्या विरोधात आता आचारसंहिता भंग केल्याची तक्रार दाखल करण्यात आली आहे, काय अधिकची अपडेट्स? नक्कीच पेपर असतील किंवा पेपर मधून काही पत्रक जे आहेत ते भाजपचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्याकडून वाटण्यात आलेले आहेत आणि धार्मिक प्रलोभन जे आहे ती मतदारांना दाखवण्यात येतात असा आक्षेप जो आहे तो काँग्रेसने घेतलेला आहे। सोशल मीडिया प्रमुख चैतन्य पुरंदरे यांनी ही निवडणूक अधिकारी जे आहेत त्यांच्याकडे तक्रार दाखल केलेली आहे। आचारसंहिता भंग मुरलीधर मोहोळ यांनी केलेला आहे आणि आता निवडणूक अधिकारी काय निर्णय घेतात ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे, कारण की ही पहिली तक्रार जी आहे ती तक्रार काँग्रेसने भाजप विरोधात दाखल केली आहे। धन्यवाद सागर या सविस्तर माहितीसाठी।